भाग 2 वेद भविष्याचा। एका ज्योतिषावर राजाची खप्पा मर्जी झाली। दरबारातच त्याने ज्योतिषाला एक प्रश्न केला, तुमचं स्वतःचं मरण केव्हा आहे ते तुम्ही सांगू शकाल का? ज्योतिषाने यातला धोका ओळखला। उत्तर कोणतंही आलं तरी राजा ताबडतोब त्याचं डोकं उडवून ते खोटं ठरवू शकला असता। त्यानं उत्तर दिलं, महाराज, आपल्या मृत्यूच्या फक्त 24 तास आधी मी मरेन, असं माझं भविष्य आहे। आता त्याचं डोकं उडवून भविष्य खरं ठरतं की खोटं हे पाहण्याची हिंमत राजामध्ये नव्हती। उलट तो ज्योतिषी जास्तीत जास्त कसा जगेल याची त्याला चिंता लागली। या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की ज्योतिषी राजापेक्षा हुशार होता। त्याला भविष्य बरोबर सांगता येत होतं की नाही हे सांगता नाहीच येणार। पुढे काय होणार आहे हे जाणण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते, पण घडणाऱ्या घटना इतक्या असंख्य गोष्टींवर अवलंबून असतात की काय घडणार हे कोणाला सांगता येणं शक्य असेल असं वाटत नाही। विज्ञानशास्त्र इतकं प्रगत झालेलं असून सुद्धा मान्सूनचा पाऊस केव्हा सुरू होणार याचा अचूक अंदाज वर्तविता येत नाही। तुफान कोणत्या बाजूला जाणार ते आधी सांगताच येत नाही। नियती ही तुफानासारखीच असते, तिनेही नक्की काय करायचं हे ठरवलेलं असेल असं वाटत नाही। मग काय होईल ते आपण कसं सांगणार? ज्योतिषाकडे येणारे साधारण ठराविकच प्रश्न घेऊन येतात। ते सत्ता, संपत्ती, सुख याबद्दल असतात। आता आहे हे टिकेल की नाही, पुढे आणखी मिळत राहील की नाही, हे लग्न केल्याने किंवा इतर काही केल्याने मी सुखी होईन की नाही, आणि नवल म्हणजे ज्यांच्यामध्ये कर्तबगारी आहे असे लोकही भविष्याच्या काळजीने केविलवाणे होऊन प्रश्न विचारायला जातात। आपल्यामध्ये अनेक लोकांना सुखी करण्याची धमक आहे, ती जोपासली पाहिजे, हेही मंडळी विसरून कशी जातात? आता सर्वच व्यवसाय करणारे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत, हे मान्यच करायला हवे। पण त्यांनी स्वतःच्याच समृद्धीची काळजी केली तर समाजाचे काय होईल? मी अद्ययावत रुग्णालय उभारले आहे, ते चांगले चालावे एवढीच इच्छा डॉक्टरांनी मनात ठेवली तर तिचा अर्थ जास्त लोक आजारी पडून माझ्याकडे उपचारासाठी यावेत असा होतो। उद्या स्मशानात गोवऱ्या लाकडं विकणाऱ्यानं माझा धंदा उत्तम चालू दे असं देवाला साकडं घातलं तर देवानं काय करायचं? माझा आणखी एक मुद्दा असा की मुळात वर्तमानात काय चाललं आहे हेच ज्यांना नीट समजत नाही त्यांना भविष्य कळून काय उपयोग, नाही का? मंडळी, तुमचं काय मत आहे यावर? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।